Hello student, my name is Professor D.A. Bhosle working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. बाळांनो, युनिट नंबर 4 चालू आहे, सॉफ्टवेअर प्रोजेक्ट एस्टिमेशन. आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कोकोमो मॉडेल स्टडी केला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोकोमो सेकंड मॉडेल जो स्टडी करणार आहोत आणि कोकोमो सेकंड मॉडेलचे सब मॉडेल्स आहेत ते सुद्धा आपण 1 बाय 1 बघायचे आहेत. तर सेम कोकोमो मॉडेल विच इज डेव्हलप्ड बाय दी बॅरी बोहेम या सायंटिस्टने डेव्हलप केलेला होता. तर कोकोमो मॉडेल हा बॅरी बोहेमने 1981 मध्ये डेव्हलप केल्यानंतर त्या मॉडेलमध्ये त्याच मॉडेलमध्ये काय केलं, नवीन टेक्निक्स ॲड केले आणि मॉडर्न सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. तर त्या नवीन मॉडेलला काय केलं, नाव दिलेलं आहे कोकोमो सेकंड मॉडेल. आणि हे जे मॉडेल आहे ते 1990 आणि 2000 ह्या दोन्ही इयर्सच्या बिटवीन हे मॉडेल काय केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल कोकोमो म्हणजे काय आणि कोकोमो सेकंड म्हणजे काय. कोकोमो मॉडेल जेव्हा डेव्हलप केलं 1981 मध्ये बाय बॅरी बोहेम या सायंटिस्टने, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून मॉडर्न सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी नवीन प्रॅक्टिसेस ॲड केले, नवीन टेक्निक्स ॲड केले आणि त्या मॉडेलला नाव त्यांनी दिलं कोकोमो सेकंड. आणि हा कोकोमो सेकंड मॉडेल त्यांनी 1990 आणि 2000 या इयर्समध्ये बिटवीन त्यांनी मॉडेल डिझाईन केला. तर कोकोमो मॉडेलचे वेगवेगळे सब मॉडेल्स आहेत. तर जो फर्स्ट आहे ॲप्लिकेशन कॉम्पोजिशन मॉडेल. तर आता तुम्हाला जो ॲप्लिकेशन कॉम्पोजिशन मॉडेल आहे म्हणजे ह्याच्यामध्ये इस्टिमेशन एफर्ट्स कॅल्क्युलेट केले जातात. तर इस्टिमेशन इन दिस मॉडेल इज बेस्ड ऑन दी नंबर ऑफ ॲप्लिकेशन पॉईंट्स. आता हे तुम्हाला डिटेलमध्ये कोकोमो सेकंड म्हटल्यानंतर ॲप्लिकेशन कॉम्पोजिशन मॉडेल फर्स्ट सब मॉडेल आहे. तर त्याचा तुम्हाला फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. आणि यामध्ये ॲप्लिकेशन कॉम्पोजिशन मॉडेलमध्ये बघा वेगवेगळे काय ते गोष्टी महत्त्वाच्या असतात. डेव्हलपर्स एक्सपिरियन्स अँड कॅपॅबिलिटी, केस मॅच्युरिटी, प्रोडक्टिव्हिटी आणि त्यानंतर त्यांची व्हेरी लो, नॉमिनल, हाय, व्हेरी हाय अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यूज असतात. तर प्रोडक्टिव्हिटी जी असते त्याची व्हॅल्यू असते मंथ पर 4, 7, 13, 25 आणि 50. तर ह्या व्हॅल्यूज यूज करून आपण काय करायचं आहे, तर कोकोमो मॉडेलनुसार आपण व्हॅल्यूज म्हणजे एस्टिमेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एफर्ट कॉम्प्युटेशन इन ॲप्लिकेशन कंपोजिशन मॉडेलमध्ये म्हणजे ॲप्लिकेशन कंपोजिशन मॉडेल ह्या सब मॉडेलमध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, एफर्ट कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला आहे कॅपिटल PM इक्वल टू NAM रेस टू 1 मायनस % रियूज डिवाइड बाय 100 आणि त्याला पूर्ण डिवाइड बाय PROD. मग PM मीन्स काय, एफर्ट्स रिक्वायर्ड इन द टर्म्स ऑफ पर्सन आणि मंथ. म्हणजे PM काय कॅल्क्युलेट करतो, एफर्ट्सच, पण ते कोणत्या रेशोमध्ये असतात, पर्सन आणि मंथ. आणि NAP म्हणजेच काय, मीन्स नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स रिक्वायर्ड, नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स पॉईंट्स रिक्वायर्ड. आणि त्यानंतर पर्सेंटेज रियूज म्हणजेच काय, इंडिकेट्स दी अमाऊंट ऑफ रियूज्ड कॉम्पोनंट्स इन द प्रोजेक्ट. म्हणजे किती प्रकारे तुम्ही दुसऱ्या प्रोजेक्टचे काम त्यामध्ये यूज केलेलं आहे त्याचे पर्सेंटेज शॉर्टमध्ये. त्यानंतर PROD इज द ऑब्जेक्ट पॉईंट प्रोडक्टिव्हिटी. दीज व्हॅल्यूज आर गिवन इन द अबाउट टेबल. प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच आता तुम्हाला जो हा टेबल होता टेबल, तर त्या टेबलमध्ये जो लास्ट कॉलम आहे प्रोडक्टिव्हिटी, तर ती प्रोडक्टिव्हिटी मेन्शन करायची आहे आणि त्यानुसार तुम्ही एफर्ट कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर तो जो फर्स्ट मॉडेल आहे कोकोमो मॉडेलचा ॲप्लिकेशन कॉम्पोजिशन मॉडेल, तर त्या मॉडेलमध्ये एफर्ट कॅल्क्युलेट करायचे असतील तर हा फॉर्म्युला जो तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहे तो फॉर्म्युला यूज करून तुम्ही एफर्ट कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्यानंतर जो सेकंड मॉडेल आहे अँड अर्ली डिझाईन मॉडेल, जो सेकंड सब मॉडेल आहे अर्ली डिझाईन मॉडेल. दिस मॉडेल इज यूज्ड इन द अर्ली स्टेज ऑफ द प्रोजेक्ट डेव्हलपमेंट. दिस इज आफ्टर गॅदरिंग द युजर रिक्वायरमेंट्स अँड बिफोर द प्रोजेक्ट डेव्हलपमेंट ॲक्च्युअली स्टार्ट. अँड दिस मॉडेल इज यूज्ड. आणि इस्टिमेशन कॅन बी बेस्ड ऑन द फंक्शनल पॉईंट. इस्टिमेशन हे कशावरती डिपेंड आहे, फंक्शनल पॉईंटवरती. आणि द एफर्ट इस्टिमेशन इन दिस मॉडेल कॅन बी मेड युझिंग द फॉलोइंग फॉर्म्युला. आता तुम्हाला अँड अर्ली डिझाईन मॉडेलमध्ये सुद्धा तुम्हाला इस्टिमेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग एफर्ट्स कॅल्क्युलेट करायचं असेल आणि अर्ली डिझाईन मॉडेलमध्ये एक वेगळा फॉर्म्युला आहे, A इंटू साईज रेस टू B, A इंटू साईज रेस टू B इंटू कॅपिटल M, A इंटू साईज रेस टू B इंटू कॅपिटल M. तर एची व्हॅल्यू जी असते बॅरी बोहेमने कोइफिशियंट व्हॅल्यू डिझाईन केलेले, एची व्हॅल्यू काय असणार आहे 2.94 ही फिक्स असणार आहे. आणि साईज शुड बी इन टर्म्स ऑफ किलो सोर्स लाईन्स ऑफ कोड म्हणजे KSLOC, म्हणजे लाईन ऑफ कोड होतं त्याचं कन्व्हर्जन KLOC होतं. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, साईज रेस टू B आहे म्हणून ते KSLOC म्हणजेच काय, किलो सोर्स लाईन्स ऑफ कोड. त्यानंतर द व्हॅल्यू ऑफ B इज व्हेरिंग फ्रॉम, आता बीची व्हॅल्यू जी चेंज होत राहते 1.1 ते 1.24.
आणि त्यानंतर यम आहे. यम इज अ बेस्ड ऑन दी कॅरेक्टरिस्टिक्स. वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत यमच्या, तर त्याच्यावरती डिपेंड असते. म्हणजे प्रोडक्ट रिलायबिलिटी अँड कॉम्प्लेक्सिटी, रियूज रिक्वायर्ड, प्लॅटफॉर्म डिफिकल्टी, पर्सनल कॅपॅबिलिटी, त्यानंतर शेड्यूल आहे, एक्सपिरियन्स आहे, सपोर्ट फॅसिलिटीज आहेत. याच्यावरती यमची व्हॅल्यू डिपेंड असते. एमची व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला त्याचा एक चार्ट आहे बघा, व्हेरी लो टू व्हेरी हाय. मग त्याच्यानुसार एमची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करायची, एमची व्हॅल्यू कन्सिडर करायची आणि त्यामध्ये पुट करायची. मग फॉर्म्युला आहे बघा, PM इक्वल टू 2.94 इंटू साईज रेस टू बी इंटू यम. मग यमची व्हॅल्यू जी आहे ती 5 गोष्टीवरती डिपेंड आहे. म्हणजे जे आता प्रोडक्ट रिलायबिलिटी, म्हणजे इथं ब्रॅकेटमध्ये दिले बघा RCPX, PDIF, PRES, PREX. तर ह्या जे व्हॅल्यू आहेत त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून ती एमची व्हॅल्यू फाइंड आउट करून आपण PM म्हणजेच काय तर एफर्ट्स असणार आहेत. फक्त एफर्ट्स कशामध्ये असणार आहेत, पर्सन इंटू मंथमध्ये. एची व्हॅल्यू काय असणार आहे 2.94. साईजची व्हॅल्यू काय असणार आहे इन KSLOC. आणि बी म्हणजे बी इज अ रेशो आहे किंवा व्हेरिंग फ्रॉम 1.1 टू 1.24. आणि एमची जी व्हॅल्यू आहे ती विच इज डिपेंड ऑन दी वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सवरती डिपेंड आहे. तर या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा, M इक्वल टू RUSE PDIF चे शॉर्ट फॉर्म दिलेत, तर त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. तर तुम्ही त्याच्यानुसार अँड अर्ली डिझाईन मॉडेल यूज करून तुम्ही एफर्ट्स कॅल्क्युलेट करू शकता. आणि जो थर्ड आहे रियूज मॉडेल. रियूज मॉडेल म्हणजेच काय, रियूज मॉडेल दिस मॉडेल कन्सिडर्स द सिस्टीम दॅट हॅव सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ कोड विच इज रियूज्ड फ्रॉम अर्लियर सॉफ्टवेअर मॉडेल. म्हणजे रियूज म्हणजे तुम्ही दुसऱ्या मॉडेलमध्ये यूज केलेला तुम्ही ह्या मॉडेलमध्ये यूज केला चिला, तर किती प्रकारे तुम्ही तो कोड जो आहे तो अगेन तुम्ही कोड यूज केलेला आहे, त्याच्यानुसार तुम्हाला एफर्ट एस्टिमेशन कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे आता बघा, कंपनीमध्ये काम करायला लागले ते एम्प्लॉई, पण त्याचाच रिलेटेड एखादं सॉफ्टवेअर तयार असेल आणि त्या एम्प्लॉईने काय केलं, प्रिव्हियस डेटा यूज करून ते सॉफ्टवेअर जर डेव्हलप केलं असेल तर ते कमी वेळेत ते सॉफ्टवेअर डेव्हलप होणार आहे. मग तुम्ही त्या एम्प्लॉईला हायेस्ट पगार देणार आहे का, म्हणजे त्याचे एफर्ट एस्टिमेशन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं ते यूज करायचं आपल्याला. त्याच्यासाठी रियूज मॉडेल. देअर आर 2 टाईप्स ऑफ दी रियुजेबल कोड, ब्लॅक बॉक्स कोड आणि व्हाईट बॉक्स कोड. म्हणजेच ब्लॅक बॉक्स कोड इज अ काइंड ऑफ कोड विच इज अ सिम्पली इंटिग्रेटेड विथ न्यू सिस्टीम, आणि व्हाईट बॉक्स कोड इज अ काइंड ऑफ दी विच इज मॉडिफाईड टू एक्सटेंड बिफोर इंटिग्रेटिंग इट. आणि त्या मॉडेलमध्ये एफर्ट एस्टिमेशन जे कॅल्क्युलेट करायचं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा फॉर्म्युला आहे. PM इक्वल टू ब्रॅकेटमध्ये ASLOC इंटू 80 डिवाइड बाय 100 आणि त्याला परत डिवाइड बाय 80 PROD. मग 80 म्हणजे काय, पर्सेंटेज ऑफ ॲटोमॅटिकली जनरेटेड कोड. म्हणजे जो प्रिव्हियस यूज केला आहे तो 80% ॲटोमॅटिकली जनरेट कोड झालेला. 80 PROD म्हणजेच काय, प्रोडक्टिव्हिटी ऑफ इंजिनियर्स इन सम एस्टिमेशन सच कोड. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी किती आहे त्या इंजिनियरची. त्यानंतर असे वेगवेगळे जे ASLOC म्हणजे काय, ASLOC म्हणजे आपण ती जो काही प्रोजेक्ट आहे, ASLOC मीन्स सोर्स लाईन्स ऑफ दी कोड इन द कॉम्पोनंट, सोर्स लाईन्स ऑफ दी कोड. आणि ESLOC म्हणजेच काय, इक्विव्हॅलंट नंबर ऑफ लाईन्स ऑफ न्यू सोर्स कोड, इक्विव्हॅलंट नंबर ऑफ लाईन्स ऑफ न्यू सोर्स कोड. आणि AAM आता त्याचा फॉर्म्युला आहे बघा. नेक्स्ट परत 80 म्हणजे काय, आता बघा ह्या फॉर्म्युलामध्ये PM इक्वल टू ASLOC ह्या फॉर्म्युलामध्ये इंटू 80 डिवाइड बाय 100/80 PROD. तर ह्या फॉर्म्युलामध्ये 80 PROD म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं, प्रोडक्टिव्हिटी ऑफ इंजिनियर. 80 म्हणजेच काय, ऑटोमॅटिकली जनरेटेड कोड. आणि ASLOC म्हणजेच काय, सोर्स ऑफ लाईन्स ऑफ कोड्स इन कॉम्पोनंट्स. आणि PM म्हणजेच काय, इफर्ट्स बट इन पर्सन मंथमध्ये. आणि त्यानंतर आणि फॉर्म्युला अजून एक पुढे आहे की तुम्हाला जर फॉलोविंग फॉर्म्युला इज युज्ड टू कॅल्क्युलेट एफर्ट इन सच, म्हणजे वेगवेगळे जे कॅल्क्युलेट करायचे आहेत एफर्ट्स. म्हणजे बघा आता तो आधीचा प्रिव्हियसचा जो फॉर्म्युला होता तो ऑटोमॅटिकली जनरेटेड कोड, म्हणजे प्रिव्हियस कोड जो होता तो किती यूज केला त्याच्यासाठी हा फॉर्म्युला होता एफर्ट्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. म्हणजे प्रिव्हियस कोडचे तुम्हाला एफर्ट कॅल्क्युलेट करायचे असेल तर तुम्ही आत्ता जो स्क्रीनवरती फॉर्म्युला दिसतो तो यूज करायचा. आणि जर तुम्हाला टोटल फाइंड आउट करायचा आहे फॉर्म्युला, एफर्ट्स कॅल्क्युलेट करायचे तर तुम्ही ESLOC इज इक्वल टू आता जो ASLOC इंटू 1 - 80 डिवाइड बाय 100 इंटू AAM. तर सेम आहे बघा, 80 म्हणजे काय असणार आहे, ऑटोमॅटिकली जनरेटेड कोड. त्यानंतर ASLOC म्हणजेच काय, सोर्स ऑफ लाईन्स ऑफ कोड. त्यानंतर AM इज द अडॅप्शन ॲडजस्टमेंट मल्टिप्लायर. दिस फॅक्टर इज यूज टू टेक द अकाउंट द एफर्ट्स रिक्वायर्ड टू रियूज दी कोड. म्हणजे ही मल्टिप्लायर ॲडजस्टमेंट व्हॅल्यू असते, तुम्ही अंदाजे दिला तरी चालते. तर अशा पद्धतीनं तुम्ही ESLOC म्हणजे इक्विव्हॅलंट नंबर ऑफ लाईन्स ऑफ सोर्स कोड कॅल्क्युलेट करायचे आहेत.
तर नेक्स्ट लास्ट जो आहे मॉडेल सब मॉडेल कोकोमो सेकंडचा पोस्ट आर्किटेक्चरल मॉडेल. तर पोस्ट आर्किटेक्चरल मॉडेलमध्ये त्याचा तुम्हाला एफर्ट्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर एफर्ट इक्वल टू ए इंटू साईज रेस टू बी इंटू एम. मग ए म्हणजेच काय, ए इज द अमाऊंट ऑफ कोड आणि साईज रेस टू बी म्हणजे साईज म्हणजेच काय असणार आहे, जी तुमची किलो सोर्स ऑफ लाईन्स ऑफ कोडमध्ये असणार आहे ती. आणि बीची व्हॅल्यू जी असणार आहे 1.1 to 1.24 व्हेरी चेंज होत राहणार आहे ती. आणि एम म्हणजेच काय, एम म्हणजे सेम तुमची जी एमची व्हॅल्यू आहे तर प्रिव्हियस म्हणजे फॉर्म्युलामध्ये विच इज डिपेंड ऑन दी व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्सवरती डिपेंड होती तशाच पद्धतीची ही एमची सुद्धा व्हॅल्यू आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही पोस्ट आर्किटेक्चरल मॉडेलसुद्धा यूज करून तुम्ही एफर्ट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर म्हणजे जो पोस्ट आर्किटेक्चरल मॉडेल आहे इज अ डिटेल्ड मॉडेल यूज्ड टू कम्प्यूट दी एफर्ट्सचा. म्हणजे तुम्ही टोटली एफर्ट्स कॅल्क्युलेट करू शकता. इन दिस मॉडेल एफर्ट्स शुड बी एस्टिमेटेड मोर ॲक्युरेटली. एफर्ट्स जे असतात ते ॲक्युरेटली आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर बाळांनो, हे वेगवेगळे जे फॉर्म्युलेज आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत. आणि कोकोमो मॉडेलचे सब मॉडेल्स तुम्हाला MCQs विचारणार, लिस्ट द कोकोमो सेकंड मॉडेलचे सब मॉडेल्स. तर सब मॉडेल्स जे आहेत, फर्स्ट मॉडेल होता बघा, फर्स्ट मॉडेल कोणता होता तर कोकोमो मॉडेलमध्ये फर्स्ट मॉडेल होता ॲप्लिकेशन कॉम्पोजिशन मॉडेल, हा सेकंड मॉडेल होता. सेकंड होता ॲन अर्ली डिझाईन मॉडेल, थर्ड होता रियूज मॉडेल आणि फोर्थ होता पोस्ट आर्किटेक्चरल मॉडेल. तर बाळांनो, ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारतील तर ते तुम्हाला आले पाहिजेत. आणि आता इथं आपण जो कोकोमो सेकंड बघितलेला आहे तर कोकोमो सेकंड कंप्लीट झालेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण रिस्क मॅनेजमेंट ही कन्सेप्ट बघणार आहोत. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया आणि थँक्यू. याच्यावरती दिलेली असाइनमेंट कंप्लीट करा. थँक्यू.